घरी येत आहे आमच्या. तुम्ही परवाच्या ब्लॉग हाय. तर आज येत आहेत माझी सासू, सासरे आणि नणंद घरी येत आहे आमच्या. तुम्ही परवाच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल फ्रायडेच्या, की आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. म्हणजे मी माझ्या सासरी गेली होती, पण आज ते तिघे येत आहे आमच्याकडे. तर स्वयंपाक करायचा आहे. तसं मी त्यांना विचारलं काय बनवू, पण त्यांनी मला पाटोळीची भाजी सांगितली, तर ते बनव. असंही तुम्ही माझ्या सासूला पाहिलं होतं त्या दिवशी. सासरे आणि नणंद तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसतील. तर वाजले आहेत संध्याकाळचे 5. चला तर व्लॉगला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे संध्याकाळी 5 वाजेपासून. मी घराला झाडू वगैरे मारून घेतला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझे सासू सासरे आणि नणंद तिघही येत आहे आज आमच्याकडे. तर स्वयंपाक पण करायचा होता, तर त्यासाठी मी इथं स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आणि आजचा व्लॉग म्हणजे माझं इव्हनिंगचं रुटीन प्लस स्वयंपाक सॉरी म्हणजे प्लस मी याची भाजी बनवते, पाटवळीची भाजी, त्याची रेसिपी, अशा सगळ्या गोष्टी एकत्र होणार आहे, दाखवणार आहे. तर बघा, आधी पाटवडी बनवायची, तर त्यासाठी मी हिरवी मिरची 7-8 मिरच्या घेतल्या. ते जास्त तिखट नको व्हायला म्हणून, फिकं फिकंच पाहिजे त्यांना. मिरच्या, त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला एक, आणि लसूण. हे बघा, हे आले होते घरी काही कामासाठी, तर ह्याचं वाटण करून घेतलं असं भरड. त्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. मागे फ्रीजवरती तुम्हाला कणिक भिजवून ठेवलेलं दिसत असेल. मी त्याच्यावरती झाकण ठेवायचं विसरली. थोड्या वेळानंतर मी ठेवेलच, जेव्हा माझं लक्ष जातं तेव्हा. त्यानंतर बघा, आता तिकडे झाकण ठेवलेलं दिसते. त्यानंतर इकडे मी हे बनवून घेतलं, म्हणजे पाटवडी चं सारण तयार करून घेतलं. त्यानंतर आता इथं थापून घेते व्यवस्थित, आणि त्या थंड झाल्यानंतर त्याच्या छान अशा वड्या पाडते. आता इथं हाताला तेल लावून जर का व्यवस्थित थापलं ना, तर छान होतात. इतकी प्रॉपर रेसिपी मी तुम्हाला नाही दाखवली आहे, वरवर दाखवलं आहे. त्यामध्ये मी ते वाटण टाकलं होतं, आणि बेसनाचं पीठ आणि मीठ एवढ्या गोष्टी टाकून बॅटर तयार केलं होतं, आणि ते फ्राय केलं, आणि असं हे तयार झालं होतं. त्यानंतर कांदा वगैरे भाजून घेते. आता भाजीचा मसाला तयार करते. त्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले की सासूबाईंना तुम्ही बघितलंच आहे, पण मी माझ्या सासऱ्यांना आणि नणदला दाखवणार आहे. पण ॲक्च्युली झालं असं आहे की सासऱ्यांना व्हिडिओमध्ये घेण्यासाठी मी एवढी कम्फर्टेबल नव्हते, तर मी त्यांना काही बोलले नाही असं की मी व्हिडिओ ऑन करते, तुम्ही या जणू, किंवा मी घेऊ का तुम्हाला व्हिडिओमध्ये, मी असं काहीच बोलले नाही. तर नणदला घेतलं आहे फक्त, आणि ते तुम्हाला पुढे शेवटी दिसेलच. जेवताना वगैरे मी असं काहीच शूट नाही घेतला, फक्त स्वयंपाकाचा घेतला आहे. तर आता इथं थोड्या 2-3 मिरच्या घेतल्या, 2 कांदे कट करून घेतले, आणि ते भाजते. मिरच्या थोड्याशा घेतल्या तर तिखटपणा छान येईल भाजीला, फक्त लाल मिरची नाही टाकत. त्यानंतर आलं कट करून घेतलं, आणि आता याचं वाटण तयार करून घेईल. त्यानंतर इथं हे भाजते, कांदा भाजला जातोय तोपर्यंत इकडे भात लावून घेते. त्यासाठी तांदूळ वगैरे मोजून सहसा मी घेत नाही मोजून, कारण आता जास्त लोक येत आहेत, त्या हिशोबाने स्वयंपाक बनायला पाहिजे. आमच्या अहोंचं म्हणणं आहे, जास्त झाला तर चालेल, आपण बाकीचा उरलेला सकाळी खाऊन घेऊ, पण कमी नको पडायला. माझी आई सुद्धा सेम तसंच म्हणते. तर त्या हिशोबाने मी बनवते. आता इथं कुकर लावून घेतलं, हे तयार झालं आहे, थंडसुद्धा झालं आहे, वड्या आणि तयार झाले आहे. आता मी आज स्वयंपाक थोडा लवकरच करून घेते आहे, लेट नको व्हायला म्हणून. एक तुम्हाला सांगायचं राहीलच, मी माझ्या माहेरी असताना मम्मीकडे कधीच पाटवडी बनवली नाही. म्हणजे मम्मीच बनवायची, आणि मी फक्त पाहिली होती कशी बनवते म्हणून. आणि त्यानंतर सासरी असताना मी एकचदा बनवली. माझ्या सासूबाईंनी खाल्ली आहे एकदा माझ्या हातची पाटवडी, तर म्हणून आज त्या बोलल्या की पाटवडीच बनव. पण मला ना त्या वड्या एवढ्या प्रॉपर जमल्या नव्हत्या लास्ट टाईम. आता यावेळेस छान जमल्या सासूबाईंना, नणदला भाजी खूप आवडली त्यांना.
आता मी इथं काही खोटं सांगत नाही आहे. खरंच लास्ट टाईम मला नाही जमलं होतं वड्या एवढ्या प्रॉपर. पण यावेळेस छान जमल्या. त्यांना आवडल्यासुद्धा आणि त्यांनी म्हटलंसुद्धा. फक्त विषय एवढा आहे की मी ते तुम्हाला दाखवलं नाही ते काय बोलल्या काय नाही. असो, इकडे भात लावला आहे आणि आता भाजी मी बनवायला घेतली. मसाला वगैरे वाटून माझा झाला आहे. मसाला छान असा जास्त वेळ होऊ दिला ना, तर भाजीला टेस्ट छान येते. बघा इथं 6:30 वाजले आहे आणि मी देवपूजा दिवा वगैरे लावून घेतला देवाजवळ. त्यानंतर वड्या साईडला थोड्याशा काढून घेतल्या सुक्या वड्या खाण्यासाठी. माझ्या नणदला खूप आवडतात म्हणून. तिकडे ते भाजीमध्ये पाणी वगैरे टाकलं आहे. मसाला. त्यानंतर मी त्यामध्ये तिखट वगैरे ॲड केली, गरम मसाला ॲड केला, पाणी टाकलं आणि त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे निंबू आणि कांदा कट करून घेतला. त्यानंतर भाजीला उकळी आली, त्यामध्ये वड्या वगैरे टाकल्या आणि किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. कारण किचन ओटा माझा खूप छोटा आहे. तो क्लीन ठेवणं गरजेचं आहे. भात पण झालेला आहे. त्यानंतर मी भातावरचं जे झाकण आहे ते साईडला करून घेतलं होतं आणि काढून घेतलं होतं म्हणजे आणि त्यावर असंच प्लेटचं झाकण ठेवलं होतं. ते घासून घ्यायला बरं पडेल म्हणून. आता इथं पोळ्या लाटून घेते आणि पोळ्या झाल्या का लगेच त्यांना जेवायला म्हणणार होते मी, पण ते नाही बोलले. 8:15 8:30च्या अगोदर जेवायचं नाही म्हणत होते. त्यासाठी मग मी आता इथं पोळ्या करते आणि पोळ्या झाल्या का नंतर लगेच सगळ्या पोळ्या मी थोड्या थंड होऊ दिल्या. कारण नाहीतर त्या गरम-गरम एकदम मऊ म्हणजे अशा तुम्हाला माहिती आहे त्या कशा होऊन जातात. त्यानंतर इकडे भाजीला छान अशी उकळी पण आली आहे. तर भाजीला थोडी गरम केली आणि त्यामध्ये कट करून कोथिंबीर टाकून दिला. छान असा बारीक कट केला. कटिंगची स्पीड माझी आता वाढली आहे. छान कटिंग करायला जमते मला काहीही ओट्यावरती. बघा आता इथं 7:45 झालं होत आले आहे. आता ते नाही बोलले जेवायचं म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून घेते. आता इथं मी काय केलं की जे भांडी जमा झाली होती आतापर्यंतची ती घासायला घेतली. स्वयंपाकाची मी नंतर घासेल जेवण झाल्यावरती. म्हणजे तेवढंच मला पटकन आवरता येईल. आता इथं भांडी सगळी धुवून त्यातलं खरकटं जे असेल ते काढून डस्टबिनमध्ये टाकून दिलं. खालीच डस्टबिन ठेवला आहे मी एक किचनमध्ये ठेवलं आहे म्हणजे बरं पडतं ते तिथल्या तिथं. आणि नंतर मग मी ते सकाळच्या वेळेस त्या डस्टबिनमधला कचरा बाहेर टाकून देते. नाहीतर घाण वास वगैरे नको यायला म्हणून. आता इथं माझ्या नणद बसल्या जेवायला. त्यांना भूक लागली होती तर त्यांना जेवण वगैरे दिलं आणि ते जेवताय तोपर्यंत म्हटलं इकडे भांडे घासून घेऊ. कारण त्या बोलल्या तुम्ही तुमचे कामं करून घ्या, मी घेतो हाताने असं. तर इकडे मग मी लगेच भांडे घासायला घेतली. पटपट त्यांच्याशी बोलता बोलता सगळी भांडी माझी घासून होत आहे. आता इथं बेसिनला नळ वगैरे काही नाही आहे त्यामुळे मला असंच ॲडजस्ट करावं लागतं. भांड्यामध्ये म्हणजे मोठ्या गमल्यामध्ये घेते मी पाणी. आता बघा माझ्या नणदचं जेवण झालं आहे, त्यांचं ताट होतं तर पटपट भांडे धुवून घेतली आणि झाली माझी क्लिनिंग. आणि बघा ह्या आहे माझ्या नणदबाई. चला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. चला बाय.